खूप भूक लागली आणि पोहे खायचा कंटाळा येतो तर हे फक्त 2 मिनिटात बनवा। एकदम झटपट रेसिपी आहे, पण खरं सांगते खायला खूप भारी लागते। एकदम कुरकुरीत ही रेसिपी बनून तयार होते। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं मी 2 ब्रेड घेतले आहेत। एका ब्रेडचे 2 भाग करायचे आहेत। असे एकदम ताजे ब्रेड असलेले घ्यायचे। तर एक छोट्या आकाराचा कांदा आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे। कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे। टोमॅटोमधलं बी सगळं काढून घ्यायचं आहे। अर्धच टोमॅटो मी इथं वापरणार आहे। एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, आपल्याला हे सुद्धा सगळं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा छोटा चमचा धने आणि जिरे पावडर, त्याच चमच्याने पाव चमचा गरम मसाला आणि छोटा एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे। आता याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला 2 अंडी टाकायचे आहेत आणि व्यवस्थित 1 मिनिट फेटून घ्यायचं आहे। आता फेटून झालेलं आहे। ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। आता जे आपण एका पावचे 2 भाग केले होते ना, त्यातला एक पाव घ्यायचा आहे आणि हे बॅटर एका पावला लावायचं आहे। एकच साईडनी लावायचं, दुसऱ्या साईडला लावायचं नाही। तर आता जी अंड्याची साईज आहे ना, ती व्यवस्थित दाबून भाजून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची।